ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ज्ञान विज्ञान योग 7वा अध्याय, पण 23 ते शेवटपर्यंत घेऊया. अंतवत्तु फलं तेषां भवत्यल्पमेधसाम् देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो माव्ययमनुत्तमम् नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मातु वेतन कश्चन इच्छद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मा दृढव्रतः जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ब्रह्म तद्विदुत्कृत्स्न अध्यात्मं कर्म चाखिलं साधिभूता विप्रैवं मा साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मा ते विदुर्युक्तचेतसः. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान हे नाही, श्रवणाद्वारे प्राप्त करता येते बाह्य स्रोतांपासून. परंतु विज्ञान स्वतःहून स्वतःला कमवावे लागते. उदाहरणार्थ मनोरंजन बाह्य जगापासून प्राप्त होऊ शकतं, परंतु संस्कृती ही स्वतःहून स्वतःमध्ये बिंबवावी लागते. विज्ञान विद्वत्ता म्हणजे विजडम, प्राप्त झालेलं ज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणणे. आपल्या व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करणे, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या वासना कमी करू शकाल. भगवंतांनी 4 प्रकारचे साधक सांगितलेले आहेत. ते पूजा करतात. अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थार्थी सतत काहीतरी अर्थ प्राप्त करण्यासाठी देवपूजा करतो.
देवाची आराधना करतो. मला गोष्ट मिळाली, भगवंता मी 1001 मोदकांचा नैवेद्य प्रदान करेल. हा यज्ञ केल्याने मला ही प्राप्ती होईल. कंडिशनल वर्क, काही ध्येय ठेवून केलेली देवपूजा साधना, कशाच्या तरी प्राप्तीसाठी केलेली देवपूजा. दुसऱ्या प्रकारचे साधक अर्थ, मन अशांत आहे, मन शांत नाही, सख संपत्ती आहे, सर्व काही आहे, तरी सुद्धा मन शांत नाही. गुरुजी देवपूजा केल्याने मन कसं शांत होतं. मनशांती प्राप्त करण्यासाठी देवपूजा करतात. भगवत प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वराला जाणण्यासाठी नाही, मोक्ष प्राप्तीसाठी नाही, मनातील भावभावना क्षमवण्यासाठी, त्यांच्यावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी, शांती प्राप्त करण्यासाठी देवपूजा करतात. तिसऱ्या प्रकारचे साधक जिज्ञासू काय आहे, भगवंतांनी काय सांगितलेलं आहे. गुरुजी असं म्हणतात, मग ते गुरुजी असं म्हणतात का, नक्की काय आहे. जिज्ञासा, ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा, लायब्ररी, नॉलेज हब, प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन नाही, जिज्ञासू वृत्ती, जाणण्याची वृत्ती. जाणल्यानंतर प्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची वृत्ती नाही, तर जाणणे. लेक्चरर, प्रोफेसर स्वतः इम्प्लिमेंटेशन. जिज्ञासू, ज्ञानी, ज्ञानी ते जे ज्ञान प्राप्त करतात मोक्ष प्राप्तीसाठी, परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रह्माला जाणण्यासाठी, त्याच्यामध्ये विलीन होण्यासाठी, अहम ब्रह्मास्मी अनुभूती प्राप्त करण्यासाठी योग साधना करतात, देवपूजा करतात. ते ज्ञानी, ते खरे भक्त, ते खरे साधक असं भगवंत म्हणतात. त्यांनी प्राप्त केलेलं ज्ञान हे विद्वत्तेमध्ये रूपांतरित केलेलं आहे. आत्मज्ञान ते प्रत्यक्षात उपयोगात आणत आहेत, स्वतःच्या इच्छा वासना कमी करण्यासाठी. विद्वान, भगवंतांनी या शेवटच्या विभागात म्हटलेलं आहे, विद्वान ब्रह्माची आराधना करतात, ब्रह्मोपासना करतात, ब्रह्मचर्य पाळतात, ब्रह्ममेव होतात. ब्रह्मचर्य म्हणजे आहे तो संसार सोडून देणे असं नाही. जो ब्रह्मापर्यंत पोचण्यासाठी ब्रह्म मार्गाचं आचरण करतो तो ब्रह्मचारी. ब्रह्ममयता प्राप्त करण्यासाठी ब्रह्मविद्येचा उपयोग करून प्राप्त ज्ञान विद्वत्तेमध्ये रूपांतरित करून प्रत्यक्ष उपयोगात आणून मोक्षप्राप्तीच्या दिशेने, ब्रह्मप्राप्तीच्या दिशेने मार्गक्रमण करतो विद्वान. ज्ञान भगवंत म्हणतात असा ज्ञानी ब्रह्माची आराधना करतात आणि ब्रह्ममय होतात, ब्रह्म प्राप्त करतात, मोक्ष प्राप्त करतात. भगवंत म्हणतात मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य तीनही जाणतो, परंतु मला कोणी जाणत नाही. ब्रह्मापासून या जगाची निर्मिती झालेली,
ब्रह्म हे संपूर्ण निर्मितीचे मूळ आहे. हे जग नश्वर आहे. हे ब्रह्मापासून निर्माण झालेलं आहे, ईश्वरापासून निर्माण झालेलं आहे. ईश्वर जग सतत जन्म मृत्यूच्या चक्रातून जात असतं, परंतु ब्रह्म नाही, आत्मतत्व नाही, सत्यतत्व नाही, सदैव अस्तित्वात आहे. त्यामुळे मला जन्म मृत्यूच्या चक्रातून जाणाऱ्या सर्व जीवांबद्दल माहिती असते. ते भूतकाळाबद्दल असते, भविष्यात काय घडणार हे माहिती असतं. परंतु त्या चक्रव्यूहामध्ये फसलेल्या जीवांना ब्रह्म कळत नाही. ब्रह्म सदैव आहे. कालही होतं, आजही आहे, उद्याही राहील. असा कोणताही काळ नाही की जेव्हा ब्रह्म अस्तित्वात नाही. भगवंत म्हणतात, जेव्हा मी जाणतो याचा अर्थ मी रूपी विशुद्ध जाणीव जी संपूर्ण मानवतेमध्ये आहे, सर्व सजीव सृष्टीमध्ये आहे, सदैव राहते, जन्मोनी जन्म राहते. आयुष्यभर तुमच्या बरोबर मी असते. मी म्हणजेच ईश्वर, परमात्मा, परमेश्वर, विशुद्ध जाणीव ज्यामुळे तुम्हाला या जगाची जाण निर्माण होते. आयुष्य जगता. भगवंत म्हणतात, मी जाणतो ही विशुद्ध जाणीव कंडिशन कॉन्शियसनेसला त्रिगुणांमुळे, सत्व रजस तमस त्रिगुणांमुळे जी काही तुम्हाला जाण निर्माण होते या जगाची, या विशुद्ध जाणीवेपासून निर्माण होते. जाण म्हणजे मनुष्याचं व्यक्तिमत्व. भगवंत पुढे 27व्या श्लोकामध्ये म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. इच्छा आणि द्वेष, आवड नावड, तुमच्या आवडीनावडी तुमचं जग निर्माण करतं. तुम्हाला एक ती गोष्ट आवडते, तुम्ही तिची इच्छा धरता, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता, आणि जी नावडते अवॉइड करता, टाळता. तुमच्या आवडीनिवडी तुमचं जग निर्माण करतात, हे द्वंद्व निर्माण करतात. तुमचं जग म्हणजे काय? द्वंद्व. असंख्य जोड्या, तुमचं ठेंगणा गरम, योग्य अयोग्य, परस्पर विरोधी जोड्यांचं, द्वंद्वांचं हे जग बनलेलं आहे. तुमच्या जशा आवडीना आवडी तसे तुमचे द्वंद्व, तुमचं जग. तुम्ही सदाचारी असेल, मला जग सद्गुणी भासेल. तू दुराचारी असेल, मला जग सदैव भ्रष्टाचारी भासेल, वेश्य भासेल. भगवंत म्हणतात, इच्छा आणि द्वेष, सद्गुण आणि दुर्गुण यांच्या दोघांपासून जे पण द्वंद्व निर्माण होतात, त्यामुळे सर्व जीव जन्मल्यापासूनच मोहजालात असतात. गुणांद्वारेच जग बघतात. मनुष्य स्वतःच्या आवडीनिवडीप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर त्याचा जोडीदार, त्याचे आप्तेष्ट सुद्धा त्याच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी मदत करतात. डायरेक्टली या अग्नीमध्ये
द्वंद्वरूपी अग्नीमध्ये तेल टाकत राहतात अजून धडकतो. मला आवडते ती गोष्ट तुम्ही करता, जे आवडत नाही ती गोष्ट तुम्ही करत नाही. तुमच्या आवडीनिवडी तुमचे कर्म ठरवतात, तुमची बुद्धी नाही. विद्वान तो त्याची बुद्धी चे कर्म ठरवते, त्याच्या आवडीनिवडी नाही. आवडीनिवडीवर पूर्णतः नियंत्रण मिळून त्याची बुद्धी ठरवते त्याने काय करायचं, त्याच्यासाठी योग्य काय शोधून काढते आणि ते करते. खरा विद्वान. मन आणि बुद्धी मन हे फ्लुइडिक आहे, वायूप्रमाणे वाहवत कुठेही जाते. क्षणात इथे, क्षणात सूर्यावर, क्षणात अमेरिकेमध्ये, कुठेही. नो डायरेक्शन, नो डायमेन्शन. कुठे जाईल कोणीही सांगू शकत नाही. आणि बुद्धी बुद्धी योग्य अयोग्य, चांगलं वाईट जाणते. तुमचं मन आणि बुद्धीचं कॉम्बिनेशन ठरवतं तुमची व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं. तुम्ही इमोशनल आहात, तुम्ही विक्षिप्त आहात, तुम्ही उन्मत्त आहात, तुम्ही हिस्टेरिक आहात, तुम्ही इन्सेन आहात, फार वेळे आहात. तुमचं मन आणि बुद्धी ठरवतं. तुमची बुद्धी पूर्णपणे कार्यरत असेल, तुमच्या आवडीनिवडींवर प्रभुत्व असेल, नियंत्रित असतील, तुम्ही तर्कसंगत असतात, बुद्धीच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य जगता, 100% सेन. जर समजा तुमची बुद्धी 75% कार्यरत आहे आणि 25% इमोशन्स, बिकम्स इमोशनल समटाइम. भावनिक पर्सनॅलिटी, इमोशनल पर्सनॅलिटी. बुद्धीचं नियंत्रण परिपूर्ण नाही. भावभावना त्या मनुष्यावर हावी होतात. ते कर्म डिक्टेट करतात, ठरवतात कोणतं कर्म करायचं. नंतर समजा 50% तुम्ही तर्कसंगत आहात, 50% भावनिक आहात. विक्षिप्तपणा, मनुष्य विक्षिप्त असतो, केव्हा काय करेल प्रेडिक्टच करू शकत नाही, तुम्हाला कळतच नाही. पुढे भावभावना 75% कार्यरत असतील आणि फक्त 25% बुद्धी कर्म करत असेल. उन्मत्त, सतत मी, माझ्यासाठी गर्व, स्वाभिमान, अनकंट्रोल, त्याची इमोशन्स पूर्णतः त्याच्यावर हावी होतात. थोडीफार बुद्धीच केवळ त्याला या जगामध्ये जगू शकते, असा उन्मत्त मनुष्य. त्यानंतर ओनली इमोशन्स, फुली इमोशनल, इंटेलेक्ट, बुद्धी वापरतच नाही. ठार वेळा म्हणतात इन्सेन. कोणी सांगू शकत नाही तो काय विचार करतो, कसा विचार करतो. सॅनिटी. 4 प्रकारांमध्ये प्रामुख्याने सर्व मानवता येते. तर्कसंगतीमध्ये मनुष्याचे कर्म हे तर्कसंगत असतात, प्रगती करतो.
त्याच्या विरुद्ध वेळा प्रगती करत नाही. त्याचं विश्व आणि हे विश्व हे टोटली वेगळं आहे. सत्य जाणतच नाही, जाणलं तरी त्याप्रमाणे वळत नाही. का? टोटली इमोशनल. सत्य असत्य काही असो, कळूनही वळत नाही. टोटली इन्सेन. इच्छा आणि द्वेष परस्पर विरोधी. मनुष्याच्या इच्छा आणि द्वेष याची व्यक्तिमत्व पूर्णतः नियंत्रित करतात. सेन आहे, इन्सेन आहे. त्याच्यावर नियंत्रण प्राप्त करणं, द्वंद्वावरती विजय प्राप्त करणं, याच्यावर अवलंबून आहे तुमचं ज्ञान विद्वत्तेमध्ये किती प्रमाणात रूपांतरित होतं. फक्त वळत नाही. तुमची पर्सनॅलिटी प्राप्त ज्ञान विद्वत्तेमध्ये रूपांतरित होत नाही. कारण काय? इच्छा, द्वेष. कोणती तरी इच्छा असते, काहीतरी द्वेष असतो मनामध्ये. त्यामुळे कळलं तरी तुम्ही त्याप्रमाणे वागत नाही. सत्य कळतं, त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन जगत नाही. तुम्ही तुमच्या त्या कोशामध्येच जगत राहता. मला कळलेलं जगच सत्य असं मानता आणि तेच इतरांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. ते सत्य. भगवंत पुढे म्हणतात, येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ये द्वन्द्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. भगवंत म्हणतात, पुण्यकर्म करणारा मनुष्य त्यांनी सत्कर्म करत स्वतःची पापे, स्वंतगतम पापम, स्वतःची पापे म्हणजे स्वतःचे दुष्कर्म, स्वतःचा द्वेष पूर्णतः काढून टाकलेला आहे सत्कर्मांद्वारे. पॉझिटिव्हिटी ओव्हरकम्स निगेटिव्हिटी. बी पॉझिटिव्ह. वन डे युअर होल निगेटिव्हिटी रन अवे. बी पॉझिटिव्ह. मनुष्य पुण्यकर्म करतो, सत्कर्म करतो, त्याची पापे अंत पावलेली आहेत, नष्ट पावलेली आहेत. विद्वान त्या त्रिगुणात्मक मोहमायेपासून मुक्त झालेला आहे. तोच केवळ स्वतःच्या दृढनिश्चयाने आत्मा परमेश्वराची आराधना करू शकतो. ज्ञानी ज्ञानाद्वारे विद्वत्ता प्राप्त करतो, परमात्मा परमेश्वराची आराधना करतो. अर्थार्थी, अर्थ, जिज्ञासू, ज्ञानी, विद्वान. असा विद्वान खरा भक्त आहे. ज्ञान विज्ञान योग प्राप्त केलं, प्रत्यक्ष उपयोगात कसं आणायचं? मनी प्लॅन्स, पण हार्डली इन इम्प्लिमेंटेशन. काय दृढनिश्चय नाही, कृती नाही. तोपर्यंत तुम्ही दृढनिश्चय बनवू शकत नाही, तोपर्यंत तुमची पापे संपत नाही. पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्हिटी 100% ड्रॉप करत नाही, तोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. ध्येयावर परिपूर्ण श्रद्धा असलेली पाहिजे, अनन्य चित्त.
तुमच्या चित्तामध्ये दुसरा कोणताही विचार यायला नको, अदर दॅन ब्रह्म. अनन्य चित्त. सर्व पाप नष्ट झालेली आहेत, त्याच वासना शिल्लक नाही. मग विचार येईलच कशाला? हे थोडे विचार ब्रह्म प्राप्त करणे, मोक्ष प्राप्त करणे मनामध्ये असतात. ते घेऊन मनुष्य आराधना करतो, ध्यान साधना करतो. भगवंत म्हणतात असाच मनुष्य केवळ ध्यान साधना करू शकतो, आराधना करू शकतो. भगवंत पुढे म्हणतात जरा मरण मोक्षाय मामश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृत्स्नम् आत्मं कर्म चाखिलाम. मनुष्य आयुष्य जगतो, बालपण, तरुणपण, विविध स्थितींमधून तो जात असतो. जो मनुष्य या स्थितीमधून जात असताना सुद्धा याच्यापासून, या स्थितीपासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतो, वासनांपासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतो, असा प्रयत्न करणार. जगामध्येच राहून जगापासून अलिप्त कसं होणार? जोपर्यंत हे जगापेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे आणि ज्याच्यावर तुमची श्रद्धा बसत नाही, त्याचा आश्रय तुम्ही घेत नाही, त्याला शरण तुम्ही जात नाही, तोपर्यंत ह्या स्थितीत तुम्ही बाहेर पडणार कसे? जगामध्ये राहता, शहरामध्ये राहता, तुम्हाला माहीतच नाही दुसरं गाव, विमानाने तुम्ही जाऊ शकता, माहीतच नाही जाल कशा. As you think, so you become. तोपर्यंत तुम्ही सद्यस्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही, सत्य जाणण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत तुम्हाला मुक्ती शक्य नाही. ते केव्हा शक्य आहे? जोपर्यंत या जगामध्ये राहून, या जगामधलीच ध्येय ठेवून, जगामधलेच वृत्ती अंमलात आणून, जगामधलेच विचार तुम्हाला या जगाच्या पलीकडे नेऊ शकत नाही. त्यासाठी या जगाच्या पलीकडे असलेलं पारलौकिक परमात्मा परमेश्वर कोणतं तरी श्रद्धास्थान, त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवा. भगवंत म्हणतात मला शरण या, माझ्यावर श्रद्धा ठेवा, माझ्यावर श्रद्धा ठेवा, मला शरण या. सर्व जाणतात. ह्या स्थितीतून बाहेर पडल्याशिवाय या स्थितीबद्दल सर्व जाणू शकत नाही. तोपर्यंत सद्यस्थितीपासून तुम्ही अलिप्त होत नाही, तोपर्यंत ही स्थिती पूर्णतः जाणू शकत नाही. भगवंत म्हणतात जो पण साधक माझा आश्रित होतो, जगामध्ये दृढनिश्चयीप्रमाणे साधना करतो, सर्व जाणतो, ब्रह्म ध्येय अंतस्थ आत्मतत्वरूपी कसं कार्यरत आहे, सर्व कर्म काय आहेत, जग कसं चालतं, मनुष्याचे गुण काय, जग काय, या गुणांद्वारे मनुष्य जगामध्ये कशा प्रकारे कार्यरत असतो, सत्य तो जाणतो. जेव्हा तो या त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या परमात्मा परमेश्वराचा आश्रय घेतो, त्यावर श्रद्धा कायम ठेवतो, त्याच्यासाठी दृढनिश्चयीपणे प्रयत्न करतो स्थितीत पोहोचण्याचा, तोच मनुष्य हळूहळू जाणतो स्वतःच्या स्थितीबद्दल.
त्याचं बालपण, तारुण्य, प्रौढावस्था, वृद्धावस्था, जग सर्व जाणतो. त्या वासना, त्याचे कर्म सर्व सत्य जाणतो. अध्यात्म जाणतो, जे अंतस्थ आत्मतत्व जाणतो. सर्वसामान्य मनुष्य जगामध्येच गुंतलेला आहे, त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. भगवंत पुढे म्हणतात, साधिभूताधिदैवं मा आधियज्ञ ये विदुः प्रयाण कालेऽपि च मा ते विद्युत् चेतसः. आधिभूतम, अधिदैवत, अधियज्ञ. च्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्ट केलेले. अधिभूत म्हणजे भौतिकता, अधिदैवत देवी देवता, ब्रह्माचे व्यक्त स्वरूप आहे. भौतिकता जी नश्वर आहे, अधिदैवत ईश्वर आहे. अधियज्ञ ज्यामुळे हे घडलेले आहे, ज्यामुळे हे निर्माण झालेले आहे, ईश्वर आणि नश्वर हे सर्वांच्या पलीकडे आहे. सत्य जाणतो साधक अंततः माझ्यापर्यंत पोहोचतो. भगवंत म्हणतो, ब्रह्माचा व्यक्त स्वभाव व्यक्त स्वभाव परा म्हणजे अधिभूतम, परा म्हणजे अधिदैवतम. परा आणि अपरा निर्माण होतं अधियज्ञामुळे. यज्ञ म्हणजे निस्वार्थ कर्म. ब्रह्माच्या निस्वार्थ कर्मांमुळे, ब्रह्माच्या प्रकृतीमुळे, ब्रह्माच्या स्वभावामुळे, अध्यात्मामुळे हे सर्व निर्माण होतं. ब्रह्माचा स्वभाव आत्मतत्व अध्यात्मामुळे परा आणि अपरा निर्माण होतात. ब्रह्म त्या परा अपरा यांच्या पलीकडे हे पुढच्या अध्यायामध्ये स्पष्ट केलेलं आहे भगवंतांनी. भगवंत अशा प्रकारे म्हणतात, जो मला अधिभूतम, अधिदैवतम, अधियज्ञ सर्व व्यक्त आणि अव्यक्त, परा आणि अपरा स्थितींच्या पलीकडे आहे हे जाणतो, सर्व जाणतो, मृत्यू समयी सुद्धा खंबीर राहतो, शेवटी माझ्यापर्यंत पोहोचतो. अशा प्रकारे सत्य जे जाणतात. ज्ञान विद्वत्तेमध्ये कसं रूपांतरित करायचं हे भगवंतांनी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. ज्ञान खूप आहे, नो इम्प्लिमेंटेशन. स्टार्ट इम्प्लिमेंटिंग व्हॉट एव्हर यू हॅव गॉट. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. सदरापासून आपण अष्टमोध्याय सुरू करूया. हरि ओम.